नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या या महामंचावर कोण होईल मराठी करोडपती। उपस्थित उरलेल्या स्पर्धकांना सांगू इच्छितो की वेगवान उत्तराचा मानकरीचा हा कदाचित शेवटचा प्रश्न असू शकतो। तुम्ही काळजी घ्या, तुमचं लक्ष संगणकावर। तयार? आणि तुमचा प्रश्न आहे हा, दिलेल्या भौमितिक आकृत्या त्यांना असलेल्या बाजूंच्या संख्येनुसार चढत्या क्रमाने लावा। म्हणजे कमी बाजू असलेली पहिली। आणि पर्याय आहेत ए दशकोन, बी सप्तकोन, सी चौकोन, डी अष्टकोन। वेळ संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम काय आहे तो। सी चौकोन, बी सप्तकोन, डी अष्टकोन, ए दशकोन। चौकोन, सप्तकोन, अष्टकोन, दशकोन। आणि आता पाहूया योग्य क्रम किती जणांनी लावलाय तो। इतक्या लोकांनी योग्य क्रम लावलेला आहे आणि वंदना बडगे यांनी सगळ्यात जलद क्रम लावलेला आहे। वंदना 5.57 म्हणजे मिनी सेकंदांनी तुम्ही जिंकलेला आहात। अभिनंदन तुमचं। चला खेळूया कोण होईल मराठी करोडपती। या आता माझ्यासमोर बसलेले आहेत जळगावच्या MA BEd झालेल्या 26 वर्षीय वंदना विनायक बडगे। PSI होण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि जिंकलेल्या रकमेतून हुंडा विरोधी मोहीम राबवण्याची त्यांची इच्छा आहे। कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? मला खूप आनंद होतोय। आय एम व्हेरी हॅपी। तुमच्या बरोबर कोण आलंय? माझा भाऊ आलाय। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव राहुल विनायक बडगे। आणि काय वाटतंय आज वंदना इथनं किती रक्कम जिंकेल? माझी अशी अपेक्षा आहे की पूर्णपणे ती करोडपती व्हायलाच पाहिजे, अशी माझी पूर्णपणे खात्री विश्वास आहे की ती होईलच। की होईलच? हो। आमच्या मंडळींनी तुमच्यावरती एक छोटासा सिनेमा बनवलाय, आपण बघूया। हां, माझं नाव वंदना विनायक बडगे। माझं वय 26 आहे। मी जळगाव जिल्ह्यातल्या झारडी या गावात राहते आणि माझं शिक्षण झालं MA BEd आणि मी आता MPSCची तयारी करते। माझे वडील पोस्टमन आहेत। सगळ्यांना आनंदित वगैरे करतो आम्ही। ते चेक्स वगैरे देतात किंवा लेटर्स देतात, सगळे लोक आनंदित होतात, पण आम्हालाच एखादा चेक येत नाही। जास्तीत जास्त अडचणी म्हणजे फायनान्शियल जास्त आल्या। माझं तर खूप म्हणजे 2 स्वप्न जास्त मोठी होती। एक म्हणजे आई वडिलांना माझ्याकडून त्यांना एक घर बांधून द्यायचं, दुसरं म्हणजे मला इंजिनिअरिंग वगैरे करायचं होतं आणि पैशांसाठी ते आत्तापर्यंत राहिलंच। नवीन नवीन लग्न जुळणारे म्हटल्यावर मुलींना तर वाटतंच नवीन एक्साइटमेंट, नवीन विचार। ज्यावेळेस बघायला आले, सगळं जमलं वगैरे सगळं झालं, एंगेजमेंट पण झाली, त्यामुळे अटॅचमेंट पण वाटलं मनाला। पण त्याच वेळेस त्या व्यक्तीला काय वाटलं नाही वाटलं, त्याने त्या पैशांची मागणी केली। माझ्या जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे माझे आई वडील। कारण का तर मी जगते तर त्यांच्यासाठीच आणि मला यापुढे जगायला मिळेल तेही त्यांच्यासाठीच। जर मी 1 करोड जिंकले तर माझे सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि माझी जी घरची परिस्थिती आहे ती नक्कीच मी पूर्णपणे चेंज करून घेईल। वाह, तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल म्हणालात। तुमच्या ह्या फिल्ममध्ये किती शिकायचं आहे तुम्हाला? मला इंजिनियर व्हायचं होतं, पण थोड्या फायनान्शियल अडचणींमुळे ते नाही शक्य झालं। त्यामुळे माझी साईड चेंज झाली आणि शिक्षण पण तिथे म्हणजे मला जे शिकायचं होतं ते राहिलंच। ते राहिलं
आणि आता तुम्ही MPSC ची परीक्षा देणार आहात. हो. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आपण खेळायला सुरुवात करूया. तयार आहात तुम्ही अगदी? Yes. मी पटकन तुम्हाला नियम सांगतो. हे कम्प्युटर राजे आहेत आणि हे पैशांचं झाड आहे. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी, 15वा प्रश्न 1 करोड रुपयांसाठी. प्रत्येक प्रश्नाचे 4 पर्याय आहेत, 1 बरोबर 3 चूक. 2 सुरक्षित पडाव आहेत, एक 5व्या प्रश्नावर 10,000 रुपयांचा, एक 10व्या प्रश्नावर 3,20,000 रुपयांचा. हे आपले काटेकर काका आहेत. ते आपल्यावर नजर ठेवून असतात. 1 ते 5 या प्रश्नांना 30 सेकंदांचा अवधी आणि 6 ते 10 ह्या प्रश्नांना 60 सेकंदाचा अवधी. तुमची मदत करण्यासाठी इथं 3 जीवनदायिनी आहेत. पहिली जनमताचा कौल. इथं उपस्थित प्रेक्षकांना तुम्ही उत्तर विचारू शकता. मित्राला फोन. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना उत्तर विचारू शकता. आणि तळ्यात मळ्यात 2 चुकीची उत्तरं राजे नाहीशी करतात. हा खेळ तुम्ही कधीही सोडून जाऊ शकता, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर निश्चित करण्याआधी. ठीक आहे? तयार? Yes. चला खेळूया. कोण होईल मराठी करोडपती? वंदना, 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न हा तुमच्या समोर. एका लोकप्रिय म्हणीनुसार झाकलेली मूठ किती लाखाची असते? पर्याय आहेत A 1.5, B 2, C 1.25, D 1. C 1.25 लाखाची. C 1.25 नक्की? खात्री आहे? यस. राजे, C 1.25 वर शिक्का मारा. C 1.25 बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न 2000 रुपयांसाठी. वंदना, हा तुमच्या समोर. बॅडमिंटनचं मैदान कोणत्या आकाराचं असतं? आणि तुमचे पर्याय आहेत A चौरस, B आयताकार, C त्रिकोणी, D गोल. What is the shape of a badminton court? A square, B rectangular, C triangular, D circular. लाईफलाईन. लाईफलाईन? काटेकर काका थांबा. ऑडियन्स पोल. बर. राजे, वंदना त्यांची पहिली जीवनदायिनी वापरू इच्छितात. जनमताचा कौल. प्रेक्षको, तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्या हातात आहेत आणि तुम्हाला 15 सेकंद आहेत वंदनाची मदत करण्यासाठी. आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. A चौरस 28%, B आयताकार 69%, C त्रिकोणी 2% आणि D गोल 1%. 13 सेकंद. बी आयताकार. प्रेक्षकांच्या बरोबर. यस. राजे, B आयताकारवर शिक्का मारा. उत्तर बरोबर आहे. काय झालं? कन्फ्युजन चौरस आणि आयताकार याच्यात. चौकोनी आहे का आयताकार आहे ह्यात गोंधळ झाला. यस. काही हरकत नाही वंदना. 3000 रुपयांसाठी तिसरा प्रश्न हा तुमच्या समोर. कोणत्या घरगुती उपकरणाबरोबर सेट टॉप बॉक्स वापरला जातो? आणि पर्याय आहेत A रेफ्रिजरेटर, B टेलिव्हिजन, C वॉशिंग मशीन, D मिक्सर ग्राइंडर. बी टेलिव्हिजन. B टेलिव्हिजन? यस. नक्की? खात्री आहे? राजे, B टेलिव्हिजनवर शिक्का मारा. B टेलिव्हिजन बरोबर उत्तर आहे. ₹3000 तुम्ही जिंकलेले आहेत. 5000 रुपयांसाठी चौथा प्रश्न मी वंदना विचारणार आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका. आम्ही लगेच परत येतोय. हे गेलो आणि हे आलो. भरत, नमस्कार. सचिन खेडेकर बोलतोय कोण होईल मराठी करोडपती मधून. माझ्या समोर वंदना बडगे बसलेल्या आहेत, जळगावहून आल्या आहेत. त्यांच्याशी बोल एकदा. हॅलो. हॅलो, कसं वाटतंय हॉट सीटवर बसून? आता हॉट सीट म्हटल्यावर एकदम टेन्शन आहे. नाही नाही नाही, सचिन चांगला मित्र आहे आपला, टेन्शन घेऊ नका. फक्त प्रश्नांची उत्तरं चांगली द्या बस, आणि काही नाही. हो. नमस्कार, स्वागत कोण होईल मराठी करोडपती मध्ये. माझ्या समोर आहेत वंदना बडगे, जळगावहून आल्या आहेत. वंदना,
आपण विश्रांती घेतली त्याआधी 3,000 रुपये तुम्ही जिंकलेले होते आणि 5,000 रुपयांसाठी चौथा प्रश्न हा तुमच्या समोर. सुपारी कातरण्याच्या किंवा फोडण्याच्या यंत्राला मराठीत काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए विळी, बी अडकित्ता, सी सोलाणे, डी किशी. बी अडकित्ता. बी अडकित्ता सुपारी कातरण्यासाठी. येस. नक्की? बी अडकित्ता. 10 सेकंद. लाईफलाईन सर. थांबा काटेकर काका, थांबा. कुठली जीवनदायिनी वापरायची आहे? फोन फ्रेंड. फोन अ फ्रेंड. ठीक आहे. राजे, वंदना आपली दुसरी जीवनदायिनी वापरू इच्छितात, फोन अ फ्रेंड. पाहूया कुठल्या मित्रांची नावं दिली. योगेश बडगे धुळे, गौतम जाधव चाळीसगाव, विनायक बडगे चहार्डी. कोणाला लावायचा फोन? गौतम जाधव चाळीसगाव. ठीक आहे. राजे, गौतम जाधव चाळीसगाव यांना फोन लावण्यात यावा. कोण आहेत हे? माझे जिजाजी आहेत. अच्छा. हॅलो. गौतम जाधव, हा बोलतोय. नमस्कार. मी सचिन खेडेकर बोलतोय. कोण होईल मराठी करोडपती मधून. बरोबर. गौतमजी, माझ्या समोर वंदना बडगे बसलेल्या आहेत आणि एका प्रश्नावर त्या तुमची मदत मागतायत. हा बोल. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा अवधी आहे. बर. या पुढचा आवाज वंदनाचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. जिजाजी, सुपारी कातरण्याच्या किंवा फोडण्याच्या यंत्राला मराठीत काय म्हणता? विळी, अडकित्ता, सोलाने, किशी. सुपारी कातण्याच्या किंवा फोडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? अडकित्ता, विळी, सोलाने, किशी. काय म्हणता? आ? अडकित्ता. ओके. शुअर आहे ना? हा ओके, थँक्यू. अडकित्ता. राजे, बी अडकित्तावर शिक्का मारा. बी अडकित्ता हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला अर्थात 10,000च्या सुरक्षित पडावावर नेणार आहे. दुर्दैवानं आता तुमच्याकडे एकच जीवनदायिनी आहे, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक खेळावं. 5वा प्रश्न 10,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. हंसवाहिनी या नावानं खालीलपैकी कोणत्या देवीला संबोधलं जातं? आणि तुमचे पर्याय आहेत: ए पार्वती, बी सरस्वती, सी काली, डी दुर्गा. बी सरस्वती. बी सरस्वती. नक्की? हो हो ना. राजे, बी सरस्वतीवर शिक्का मारा. हंसवाहिनी या नावानं सरस्वतीलाच संबोधलं जातं. सुरक्षित पडाव. 10,000 रुपये तुम्ही जिंकलेत 5 प्रश्नांची उत्तर देऊन. वंदना, तुमचे आवडते नट भरत जाधव आहेत. हो हो, आवडतं. खूप आवडतात अगदी. खूप मला त्याचे जे मूवीज आहेत ना खूप आवडतात. आणि ते पण ते जी कॉमेडी करतात वगैरे खूपच हो? आवडतात. येस. वा. पण मला सांगा, तुमची इच्छा आहे त्यांच्याशी बोलण्याची? हो आम्ही ही इच्छा तुमची पूर्ण करू शकतो खरं. नक्की. नक्की. राजे, भरत जाधव यांना फोन लावण्यात यावा. आहे का नाही जादू? हॅलो भरत. भरत नमस्कार. सचिन खेडेकर बोलतोय. कोण होईल मराठी करोडपती मधून. बोल सचिन, बोल. माझ्या समोर वंदना बडगे बसलेल्या आहेत, जळगावहून आल्या आहेत. तू त्यांचा फेवरेट ऍक्टर आहेस. त्यांच्याशी बोल एकदा. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटतंय हॉट सीटवर बसून? आता हॉट सीट म्हटल्यावर एकदम टेन्शन आहे. नाही, सचिन चांगला मित्र आहे आपला, टेन्शन घेऊ नका. फक्त प्रश्नांची उत्तरं चांगली द्या बस, आणि काही नाही. हो. मला एकदा तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला बघायचंय समोरून. बरं. या ना, माझा नाटकाचा प्रयोग जिथे असेल ना
तिथे नक्की या, मलाही आवडेल तुम्हाला भेटायला, काहीच टेन्शन नाही, या नक्की या. थँक्यू आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू भरत, थँक्यू. हा. वाह. हा मित्रांनो, आपण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. आम्ही हे गेलो आणि हे आलो. हुंडा विरोधी मोहीम चालवावी. का वाटतं तुम्हाला असं? मी स्वतः एक गोष्ट अनुभवली आहे की ज्यावेळेस एंगेजमेंट जमली होती, मुलाकडचे म्हणतात की पैसे मिळाले तर आम्ही पुढे लग्नाची तारीख वगैरे काढू. त्यांना आम्ही पैसे देऊ नाही शकलो, त्याच्यामुळे त्यांनी लग्न पण कॅन्सल करून टाकलं. नमस्कार, स्वागत कोण होईल मराठी करोडपतीमध्ये. माझ्या समोर आहेत वंदना बडगे. वंदना, 6वा प्रश्न 20,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. आता आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहोत. हा आवाज कोणत्या लोकप्रिय अभिनेत्याचा आहे? राजे, आम्हाला आवाज ऐकवा. आनंदीबाई, आम्ही कोण तुम्हाला रजा देणार? तुम्ही तुमच्या मुक्त्यार आहात. तुम्ही असल्या की शाळा चालू आणि तुम्ही नसल्या की शाळा बंद. सगळे म्हणतात बाईंची शाळा, बाईंची शाळा. आम्हाला कोण कुत्र विचारते? सकाळणाऱ्या कळसाला सगळे हात जोडणार. पायाच्या दगडाला नेहमी चपलाच खाव्या लागतात. नीट ऐकला आवाज? येस. ओळखीचं वाटतंय हां. का पर्याय हवेत? पर्याय. आणि पर्याय आहेत ए मोहन जोशी, बी निळू फुले, सी दादा कोंडके, डी नाना पाटेकर. बी निळू फुले. बी निळू फुले. येस. खात्री आहे? हो. राजे, बी निळू फुलेवर शिक्का मारा. दी बरोबर ओळखलात तुम्ही आवाज. बी निळू फुले हे बरोबर उत्तर आहे. निळू फुले हे मराठी रंगभूमी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. त्याशिवाय त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी मोलाचं काम केलं. आम्ही ऐकलं तुमची सुद्धा अशी इच्छा आहे की तुम्ही हुंडा विरोधी मोहीम चालवावी जिंकलेल्या रकमेतून. का वाटतं तुम्हाला असं? मी स्वतः एक गोष्ट अनुभवली आहे की ज्यावेळेस एंगेजमेंट जमली होती, डेट वगैरे सगळं फिक्स झालेलं, मुलाकडचे म्हणतात की आम्हाला पैसे पाहिजेत, पैसे मिळाले तर आम्ही पुढे लग्नाची तारीख वगैरे काढू. ओ. त्यांना आम्ही पैसे देऊ नाही शकलो, त्याच्यामुळे त्यांनी लग्न पण कॅन्सल करून टाकलं. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की हुंडाबळी म्हणून मोहीम राबवायचीच. माझं जरी नुकसान झालं असलं किंवा मला जरी वाईट वाटलं असलं तरी मी दुसऱ्यांसाठी ते नक्की करणार आहे. खरं आहे, हा समाजाला लागलेला शाप आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करणार आहात, याचं खरंच कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की ह्या त्यांच्या उद्देशासाठी त्यांना एकदा जोरदार टाळ्या आपण दिल्या पाहिजे. त्यानंतर तुमचं पुन्हा एकदा लग्न ठरलं आणि आता तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळालाय आणि तुम्ही खुश आहात. खूप खुश आहे. तुम्ही असंच आनंदी राहावं, हसत राहावं. आणि मी तुम्हाला पटकन पुढचा प्रश्न विचारावा, ठीक आहे? 40,000 रुपयांसाठी 7वा प्रश्न. हा प्रश्न विचारायची माझी इच्छा होती, पण काय करणार. मंडळी, वंदना बडगे होणार आहेत आमच्या पुढच्या आठवड्यातल्या रोल ओव्हर कंटेस्टंट. सोमवारी आम्ही त्यांच्याबरोबर खेळायला सुरुवात करणार आहोत आणि आमच्या उपस्थित उरलेल्या स्पर्धकांना आम्ही आत्ता निरोप देतोय. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत. आमचे काटेकर काका मला नेहमी सांगतात, रोजच्या एवढ्या धावपळीत बाकी काहीही पाळलं नाहीस तरी चालेल, पण वेळ तेवढी पाळत जा. मंडळी, आजचा आणि या आठवड्याचा खेळ आपण इथेच थांबवूया. पुढच्या आठवड्यात सोमवारी रात्री याच वेळी याच ठिकाणी नव्या 10 स्पर्धकांबरोबर खेळायला सज्ज होऊया. कोण होईल मराठी करोडपती? 40,000साठी वंदना, 7वा प्रश्न हा तुमच्या समोर. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? आणि पर्याय आहेत ए शुक्र, बी बुध, सी मंगळ, डी शनी. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह.
बी बुध. बी बुध. नक्की? वाटतंय. काही गोंधळ होत असेल तर एक जीवनदायिनी आपल्याकडे आहे अजून. ओके. लाईफलाईन. लाईफलाईन? येस. नक्की? थांबा, काटेकर काका थांबा. वंदना आपली तिसरी आणि शेवटची जीवनदायिनी वापरू इच्छिते तळ्यात मळ्यात. राजे, 2 चुकीची उत्तरं नाहीशी करा. ए शुक्र बी बुध. बी बुध. नक्की? शिक्का मारूया. राजे, बी बुध वर शिक्का मारा. जीवनदायिनी घ्यायच्या आधी तुमचा गोंधळ होत होता तेव्हा तुम्ही बुध असं स्फुट म्हणाला होतात. मग 2 चुकीची उत्तरं नाहीशी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आपला गोंधळ तसाच ठेवलात आणि बी बुध हेच उत्तर दिलत. पण हा तुमचा गोंधळ बरोबर होता आणि बी बुध हे उत्तरही बरोबर होतं. आता वाटतंय की जीवनदायिनी कशाला वापरली असेल. येस. हाच तर खेळाचा भाग आहे. हीच तर आमची गंमत आहे. बुध हा सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह सुद्धा आहे आणि सर्वात जवळचा देखील सूर्याच्या. तुम्ही असं हसत राहिलं पाहिजे. येस. आम्हाला असं कळलंय की तुम्ही गाणं सुद्धा म्हणता आणि गाण्याची तयारी सुद्धा केलेली आहे. हा, तयारी नाही आहे पण आवडतं मला. आवडतं ना गाणं म्हणायला? अहो म्हणा की. असं काय? गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभात हा गोडवा नवा नवा. वा. वंदना, 8वा प्रश्न जो तुम्हाला 80,000 रुपये मिळवून देणार आहे. पण आता तुम्ही काळजीपूर्वक खेळायला हवंय कारण तुमच्याकडे कुठलीही जीवनदायिनी नाहीये. तयार? 80,000 रुपयांसाठी 8वा प्रश्न हा तुमच्या समोर. जानेवारी 2013 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांची कोणत्या पदी नियुक्ती झाली? पर्याय आहेत ए महासचिव, बी कोषाध्यक्ष, सी अध्यक्ष, डी उपाध्यक्ष. डी उपाध्यक्ष. डी उपाध्यक्ष. येस. नक्की? नक्की. काय करूया? लॉक करूया. ठीक आहे. राजे, डी उपाध्यक्षवर शिक्का मारा. राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. उत्तर बरोबर आहे. राजकारणात प्रवेश केल्यावर 9 वर्षांनी त्यांना हे पद मिळालं असून भारतातील काही तरुण राजकारण्यांपैकी ते एक आहेत. आणि त्यांची आत्ताच 2013 जानेवारीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. आता तुम्ही खेळणार आहात 1,60,000 रुपयांसाठी. हा प्रश्न तुम्हाला लखपती बनवणार आहे आणि तुम्ही फक्त 6 प्रश्न दूर आहात 1 करोड रुपयांपासून. ठीक आहे? 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न वंदना हा तुमच्या समोर. आपल्याला रामानं पाठवलेलं आहे हे सीतेला पटवून देण्यासाठी हनुमानानं सीतेला कोणती गोष्ट दाखवली? आणि पर्याय आहेत ए मुद्रिका, बी चंद्रहार, सी बांगडी, डी मुकुट. ए मुद्रिका. ए मुद्रिका. खात्री असेल तर आपण शिक्का मारूया. राजे, ए मुद्रिकावर शिक्का मारा.          . 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
वंदना, 80,000 तुमच्याकडे होते, त्याची काय किंमत होती तुमच्या लेखी? मला खूप खूप किंमत आहे 80,000ची. तुम्ही 70,000चा धोका पत्करला आणि तुम्ही हे उत्तर दिलत, ए मुद्रिका, कारण तुम्हाला खात्री होती आणि उत्तर बरोबर आहे. ए मुद्रिका म्हणजेच अंगठी. गोंधळ होता पण खात्री होती, हो ना? मी आता पाहिलं बंधुराजांना जोर जोरात टाळ्या वाजवल्या अगदी. हा, किती कौतुक वाटतंय बहिणीचं सांगा. खूपच सर. हो ना? हो. आता तुम्ही 1,60,000 रुपये जिंकलाय. एकही तुमच्याकडे जीवनदायिनी नाहीये. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे, जो तुम्हाला सुरक्षित पडावावर घेऊन जाणार आहे. दुसऱ्या 3,20,000 रुपये मिळवून देणार आहे. तुम्हाला अगदी उत्तराची खात्री असेल तरच तुम्ही उत्तर द्यायचंय, नाही तर तुम्ही थेट 10,000 वर येणार, तेवढं लक्षात ठेवा. तयार? काळजीपूर्वक. 10वा प्रश्न 3,20,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. एप्रिल 2013 मधील ISSF विश्वचषकामध्ये भारताची पहिली सुवर्णपदक विजेती महिला पिस्टल शूटर कोण? आणि पर्याय आहेत: ए तेजस्विनी सावंत, बी अंजली भागवत, सी राही सरनोबत, डी अनिसा सय्यद. सी राही सरनोबत. नक्की? तर तेच आहेत. येस. राही सरनोबत? राजे, सी राही सरनोबतवर शिक्का मारा. तुम्हाला खात्री होती या उत्तराची? होतं एक क्लिक पण आय गॉड, भीती वाटते आता. तुम्ही 1,60,000 रुपये घेऊन येऊ शकले असते. जाऊ शकला असतात, पण तुम्ही तुमच्या ज्ञानावर विश्वास ठेवलात आणि राही सरनोबत हे उत्तर दिलत. आता तुम्ही 3,20,000 घेऊन जाणार आहात. दोन लाईफलाईन्स प्रेक्षक हो, वंदना यांच्या गेलेल्या होत्या, नंतर तळ्यात मळ्यातही गेली आणि 3 प्रश्नांची उत्तरं त्यांनी अगदी खात्रीपूर्वक दिली आणि आता त्या सुरक्षित पडावावर 3,20,000वर आहेत. वा, मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. वंदना, अच्छा काही सांगायचं? नाही काय? नाही, फक्त बघत होते मी त्याच्याकडे. त्याने सांगितलं होतं मला, त्याने सांगितलं होतं 3,20,000 पर्यंत तरी जायचंच आहे. 3,20,000 पर्यंत अगदी जायचंच आहे. येस. याद राख नाही गेलीस तर, असं म्हणलं. हा, वंदना, एक रकमी 3,20,000 खूप मोठी रक्कम आहे. या पुढचा प्रश्न खरं तर उत्तर माहीत नसलं तरी चान्स घेण्यासारखा आहे, कारण नुकसान काहीच नाही. आता काटेकर काका आपल्या बरोबर नाहीत, त्यामुळे विचारपूर्वक उत्तर देण्यासाठी तुम्हाला अवधी आहे, संधी आहे. ठीक आहे? 6,40,000 रुपयांसाठी 11वा प्रश्न. वंदना, हा तुमच्या समोर. पूर्णा, गिरणा आणि पांझरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? आणि पर्याय आहेत: ए ताप्ती, बी कृष्णा, सी नर्मदा, डी गोदावरी. पूर्णा, गिरणा आणि पांझरा. तापी वाटतंय.
विचार करा. चारही पर्यायांचा अगदी नीट विचार करा. गोदावरी पण वाटतंय आणि तापी पण वाटतंय. ओके. ए तापी. ए ताप्ती. नक्की? हो. खात्री आहे अगदी? खात्री नाहीये पण तापी वाटतंय. राजे, ए ताप्तीवर शिक्का मारा. वंदना, तुम्ही मला ए ताप्ती हे उत्तर निश्चित करायला सांगितलं. गोंधळ होत होता वंदना तुमचा, आणि तो गोंधळ होणं साहजिक आहे. पण ए ताप्ती हे बरोबर उत्तर आहे. आणि $6,40,000. खूप आहे मोठी रक्कम. हा माझ्यासाठी खूप आहे. मला चेक लिहू दे, मग बघूया कसं वाटतंय. येस. पण हा आता मी माझ्याकडे ठेवणार आहे, म्हणजे अगदी तात्पुरता. ह्याच्या पुढचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी आणखीन एक चेक लिहिणार आहे. पण चुकीचं दिलं तर मग तुमच्याकडे आहे तेच घेऊन तुम्हाला जायला लागेल. आणि तुम्ही अगदी खेळ सोडून गेलात तर हो. ही रक्कम आहेच. येस. हा इथे अगदी जवळच आहे, म्हणजे फार लांब नाही. 6,40,000. आई वडिलांसाठी घर बांधायचं आहे. नक्कीच. घर होईल एवढ्या रकमेत? हा करेल ॲडजस्ट. स्वतःचं घर आई वडिलांसाठी. हो. त्यांच्यासाठीच मला बांधून द्यायचं, आई वडिलांसाठी. खूप खूप शुभेच्छा थँक्यू. वंदना. पूर्ण काळजी घेऊन उत्तर द्यायचंय, कारण नुकसान खूप मोठं होणार आहे जर उत्तर चुकलं तर. प्रश्न विचारल्यानंतर उत्तर नसेल माहीत आणि तुम्ही खेळ सोडून गेलात तर अर्थात $6,40,000. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर $12,50,000. 12,50,000साठी 12वा प्रश्न. वंदना, हा तुमच्या समोर. ब्रिटिशांनी महात्मा गांधींना सर्वात शेवटी कोणत्या ठिकाणी कैदेत ठेवलं होतं? आणि पर्याय आहेत: ए आर्थर रोड जेल मुंबई, बी सेवाग्राम आश्रम वर्धा, सी येरोडा जेल पुणे, डी आगा खान पॅलेस पुणे. ए आर्थर रोड जेल वाटतंय. सेवाग्राम आश्रम वाटतंय. सेवाग्राम आश्रम. आता तुम्ही प्रत्येक उत्तराला बघून हेही वाटतंय असं नाही, ते दोघांमध्ये वाटतंय. तुम्ही तर अडमतडम करत नाहीये ना? नाही. तुम्हाला खात्री असेल तरच तुम्ही उत्तर निश्चित करू शकता, नाहीतर तुम्ही खेळ सोडून 6:40 घेऊन जाऊ शकता. कन्फ्युजन. निश्चित उत्तर माहीत नसेल तर नुकसान खूप मोठं आहे. तेच. हे मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय, पण तुमची खात्री असायला हवी. थांबव. खेळ सोडणार? खेळ थांबवते मी इथेच. बर. संगणक राजे, वंदना बडगे आपला खेळ सोडून जाऊ इच्छितात $6,40,000 घेऊन. वंदना, आमच्या प्रेक्षकांना आम्हाला ह्याचं उत्तर द्यावं लागेल. काय उत्तर वाटत होतं? आर्थर रोड जेल. आर्थर रोड जेल मुंबई. Yes, ए. राजे, ए आर्थर रोड जेल मुंबई वर शिक्का मारा. मला तुम्हाला सांगावं लागतंय, याचं उत्तर आर्थर रोड जेल मुंबई नाही. थँक गॉड. याचं उत्तर आहे डी आगा खान पॅलेस पुणे.
तुम्ही अगदी बरोबर निर्णय घेतलात वंदना, नाही तर खूप मोठं नुकसान झालं असतं. गांधीजींना 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनामुळे अटक झाली होती आणि नंतर त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं 6 मे 1944ला त्यांची सुटका झाली आगाखान पॅलेस पुण्याहून. आणि हा 6,40,000 रुपयांचा चेक ऑल द बेस्ट. या